आपल्या शरीरामध्ये जे जे होतं, सगळे जे इंद्रिय कार्य करतायत आतमधली, ती काय आपण ठरवून करतोय? आता आपण दुपारी जेवलो, पचन सुरू करतो, क्या वाटते ना, सगळ्या गोष्टी कशा ऑटोमॅटिक चाललेल्या आहेत आणि ते सगळं करतात ना, ते अंतर्मन करत असतं. आणि आपण जे जाणीवपूर्वक करतो, मनावर घेऊन करतो एखादी गोष्ट, तेव्हा ते करतं ते बहिर्मन असतं. म्हणून बहिर्मन हे कर्म करतं आणि त्याचं फळ देण्याचं काम अंतर्मन करतं. समजलं? बहिर्मन हे कर्म करतं, विचार उच्चार आणि आचाराद्वारे जे काही कर्म करतं त्याचं फळ देण्याचं काम आपलं अंतर्मन करत असतं. म्हणून दोन गोष्टी आपल्याकडे सतत चाललेल्या आहेत. बहिर्मन आणि अंतर्मन यांच्या क्रिया सतत चाललेल्या आहेत आणि ह्याच्यातनंच आपलं जीवन घडत असतं. हे लक्षात ठेवा, जीवन आपलं घडतं ना, ह्या दोघांच्यामुळेच घडत असतं. आपण अपयशाचे विचार केले की अंतर्मन म्हणतो तथास्तु आणि तुमच्या वाट्याला अपयश येतं. तुम्ही जर यशाचे विचार केले तर अंतर्मन म्हणतो तथास्तु, त्यामुळे अंतर्मन तुम्हाला यश देतं. म्हणून कुठले विचार करायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. म्हणून सद्गुरू म्हणतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून आपण ठरवायचं आहे की कुठले विचार आपण करायचे, आपल्या मनामध्ये कुठले विचार घोळवायचे हे आपण ठरवायचे. आणि हे जे विचार आहेत ना, हे जेव्हा अंतर्मनामध्ये जातात तेव्हा अंतर्मन त्याला फळ देतो. आता हे पण एवढं सोपं नाही आहे. नाही तर तुम्ही म्हणा वा मी इच्छा करतो की माझं भलं होऊ दे, लगेच अंतर्मन फळ देणार नाही. कारण काय माहिती आहे, आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ते, आपण जेव्हा एखादी इच्छा करतो, एखादा संकल्प करतो, ते नुसते शब्द असतात, त्या शब्दाच्या मागे भाव नसतो. आता मी जेव्हा लॉटरीचं तिकीट काढायला जातो आणि लॉटरीचं तिकीट तुम्हाला पण माहीत असेल, लॉटरीचं तिकीट आपण काढलं की दुसऱ्या क्षणाला आपण काढतो कशासाठी? चांगले 2-4 कोटी मिळावे म्हणून, बरोबर की नाही? पण तिकीट काढल्यानंतर म्हणतो काय मनामध्ये, कसलं आपल्याला लागणार आहे, आमचं नशीब खोटं, आजपर्यंत कधी लागलं नाही तर आता लागणार कुठून? म्हणजे भाव काय आला? अपयशाचा भाव. करतो काय? तिकीट काढतोय आणि म्हणतो काय आतमध्ये, आमचं काय नशीब असं असतं तर आम्ही कधीच झालो असतो मोठे, आमचं काय नशीब खरं नाही. आणि मग काढतो कशाला तिकीटं? मग तिकीट काढतो ना, हा जो तो विचार करतो ना, त्याच्यामागे त्याची भाव काय असतं? आमचं नशीब फुटकं, आम्हाला काय मिळणार नाही, हाच भाव असतो. आणि हाच भाव अंतर्मन स्वीकारतं आणि तुम्हाला तिकीट कधीच लागत नाही. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपण जेव्हा घाबरतो ना कुठल्या गोष्टीला, तेव्हाच आपल्याला यश मिळत नाही. आता तुम्ही बघा, आता सचिन तेंडुलकर ज्यांनी 100 सेंचुऱ्या मारल्या, बरोबर, तर त्याला काय कठीण आहे का सेंचुरी मारणं? पण 99 वर गेल्यानंतर घाबरतो. का घाबरतो? 90 आणि 99 मध्ये कितीतरी क्रिकेटर चांगले चांगले आऊट होतात. का आऊट होतात? भीती, मनामध्ये भीती येते, होईल की नाही, होईल की नाही. ही जेव्हा भीती मनामध्ये जाते ना, तेव्हा ते अंतर्मन ॲक्सेप्ट करतं आणि तुम्हाला फेल करतं. हे लक्षात ठेवा. म्हणून असं म्हणतात की सुनील गावस्कर त्या क्रिकेटच्या स्कोअरबोर्डकडे बघायचंच नाही. बघितलं पण लोक टाळ्या वाजवून सुरुवात करतात, त्यामुळे त्याला कळतं की सेंचुरी आली जवळ. त्यामुळे ही जी भीतीचा भाव निर्माण होतो आपल्या मनामध्ये, हा भाव अंतर्मन पकडतं आणि तसंच तुम्हाला रिझल्ट देतं, तसंच तुम्हाला फळ देतं. हे लक्षात ठेवा. म्हणून अंतर्मन हे खूप सेन्सिटिव्ह आहे, ते असं सहजासहजी तुम्हाला ॲक्सेप्ट करत नाही. म्हणून अंतर्मनाला एक पॅटर्न बदलायचा असतो. आपल्याकडे काय झालं असतं माहिती आहे, लहानपणी आहे ना, आपलं बहिर्मन तयार कसं होतं, आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा कुठे बहिर्मन असतं? काहीच नसतं. तिथे नुसतं मन असतं फक्त, ते बाकी काय नसतं तिकडे. त्याला बिचारायला काय माहीत पण नसतं, मी कोण, माझं नाव काय, काही माहीत नसतं त्याला. तो नुसता असतो, नुसता असतो, हसत असतो. त्यामुळे भूक लागली की रडतो फक्त, बाकी त्याला काय पडलेलं नसतं. पण त्याला मीपणा नसतो, काहीच नसतं आणि तो मस्तपैकी एन्जॉय करत असतो आपलं लाईफ. त्याला तुम्ही उचलून फेका बघा वरती, काय वाटत नाही, कारण त्याला माहीतच नाही खाली पडलं की आपटणार म्हणून, मरणार म्हणून, ते माहीतच नाही त्याला. त्याला कसलीच गोष्ट माहीत नसतं, त्यामुळे तो सदा खुशीत हसत असतो. तुम्ही त्याला रडवतात ती गोष्ट वेगळी, पण तो आरामात असतो.
हळू आपण त्याला सगळेजण त्याला राजू राजू, खरं तो ते बघत बिघत नसेल, त्याला हळूहळू समजायला लागतं की सगळेच राजू म्हणतायत, म्हणजे काहीतरी गडबड आहे आपल्यामध्येच, म्हणजे आपणच राजू असणार. म्हणून एक दिवस तो हसतो, त्याच दिवशी फसतो. त्या दिवशी तो ॲक्सेप्ट करतो की मी राजू. त्या दिवशी त्याने ॲक्सेप्ट केलं, त्या दिवसापासून त्याचं बहिर्मन तयार झालं. मी राजू हे मन तयार झालं त्याचं. मग ते राजू व संस्कार, मी 96 कुळी मराठा, 95 नाही 96, एक पण कुळ कमी नाही चालणार. 96 कुळी. मी कोण? मी मी तो, मी सद्गुरूंचा मुलगा, मी कोण ट्रस्टी, मी जनरल मॅनेजर, मी व्हाईस प्रेसिडेंट. सगळं लोकांना ते येऊन हळूहळू चिकटायला लागतं आणि त्याच्यातनंच बहिर्मन तयार होतं. आपली लहान लहान मुलं बघा ना, त्यांच्यामुळे सुद्धा बोलणं सुरू होतं. तुझा किती रे? 1 बेडरूमचंच आहे तुझा फ्लॅट, माझा 3 बेडरूमचा आहे. चला, माझं आणि मी सुरू झालं लहानपणापासून. माझे बाबा खूप मोठे आहेत, तुझे बाबा काय आहेत? झालं सुरू. म्हणजे काय, हे जे मी पण म्हणतात, मी अमुक आणि मी असा. मी अमुक म्हणजे मी राजू, मी या जातीचा, मी या धर्माचा. हे जे मी अमुक आपल्याकडे भरलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी असा म्हणजे मी कोणतरी मोठ्याचा मुलगा आहे, आमदाराचा मुलगा आहे, मी काय साधा नाही आहे, आमदाराचा मुलगा आहे. असं एक एक चिकटायला लागतं आणि त्याच्यातनंच बहिर्मन तयार होतं. बहिर्मन म्हणजे काय हो? मी पण म्हणजे बहिर्मन, लक्षात ठेवायचं. बहिर्मन म्हणजे मी पण. आपण जे म्हणतो ना, मी मी तो, मी अमुक, मी असा, मी मोठा, हे सगळं जे म्हणतात त्याला मी पण म्हणतात. आणि हे मी पण जे निर्माण होतं आपल्याकडे, त्यांनीच आपलं बहिर्मन निर्माण होतं. आणि हे बहिर्मन हळूहळू सगळे आपले जे संस्कार आहेत हे हळूहळू आतमध्ये पाठवतं आणि त्याच्यातनं अंतर्मन तयार होतं. अंतर्मनाचा पॅटर्न तयार होतो. मग अंतर्मन सुद्धा म्हणायला लागतं की मी राजू. हे अंतर्मनाला पटलं, कारण बहिर्मनाने पुन्हा पुन्हा सांगितलं अंतर्मनाला सो पटलं. मग अंतर्मनाने राजू म्हणून घेतलं. सगळ्या गोष्टी अंतर्मनाने ॲक्सेप्ट केल्या. आणि मग आता काय झालं, हळूहळू मुलांवर संस्कार होत जातात. म्हणून संस्काराला खूप महत्त्व आहे. लहानपणी मुलांवर संस्कार जे केले जातात ते कायम टिकतात. कारण या संस्कारामधनंच विचार निर्माण होतात, त्या विचारामधनं सवयी निर्माण होतात, सवयीतनं स्वभाव निर्माण होतो. आणि हा स्वभाव आपला माइंड कंडिशनिंग म्हणतात इंग्लिशमध्ये, सुंदर शब्द आहे. माइंड कंडिशन होऊन जातं. माइंड कंडिशन खूप महत्त्वाचं असतं. एकदा तुम्ही अंतर्मनाला सांगितलं की ते अंतर्मनाला एकदा पटलं की अंतर्मनाचा पॅटर्न तयार झाला आणि अंतर्मनाचं कंडिशनिंग झालं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक शेतकरी आपले बैल घेऊन चालला होता. ते बैलाला बांधण्यासाठी, झाडाला बांधण्यासाठी त्याच्याकडे दोरा नव्हता, घर होतं. तर साधूला तो विचारला गेला की दोरा आहे का तुमच्याकडे, मला बांधायचं. पण मी सांगतो तसं कर. तू नेहमी काय करतो? तो म्हणतो मी तू हसायला होता, वेळ झाला का तुला? करून तर बघ बोलला तू. तो झोपला. नंतर त्याला जसे काय त्यांना बांधलेलं कंडिशन होतं. तिला पण जेव्हा लहान असतो ना, हत्ती लहान पिल्लू, तेव्हा त्याला कचित ह्यांनी गुंडाळतात. कशाने? साखळीने. आणि झाडाला घट्ट बांधतात. तो बिचारा केवढा प्रयत्न करतो पण त्याला सुटता येत नाही. रक्तबंबाळ होतो. शेवटी त्याला कळतं की बांधलं की आपल्याला सुटता येत नाही. मग तो जेव्हा मोठा होतो, मोठा झाल्यानंतर शक्ती त्याच्यामुळे डबल टिबल आलेली असते, 10 पट आलेली असते. पण तेव्हा साध्या दोऱ्यांनी जरी बांधलं ना तरी तो कुठे जात नाही. साध्या दोऱ्यांनी बांधलं तरी कुठे जात नाही. ह्याला कारण का? त्याच्या मनाने घेतलं की मी हलू शकत नाही. तसे आपण सगळे हत्ती आहोत. आपल्या मनाने घेतलंय की मी मोठे होऊ शकत नाही, मी सुखी होऊ शकत नाही, माझी मुलं अशीच, मी गरिबीचंच दिवस काढणार, माझं हे नशीब, माझं हे नशीब, असं आपण ठरवून टाकलेलं आहे आपल्या मनाने.
त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी अनकंडिशन केलं पाहिजे. अनकंडिशन असं जर केलं ना त्यांनी तसं करायला पाहिजे. आता याची काठी फिरवली पाहिजे आपल्यावर. म्हणून अंतर्मनाला पुन्हा आपण डिकंडिशनिंग केलं पाहिजे. मग आता ते कसं करायचं? पुन्हा बहिर्मनाचा उपयोग केला पाहिजे. बहिर्मनाने पुन्हा पुन्हा जर सांगितलं अंतर्मनाला की नाही रे, तू यशस्वी होणार, तू यशस्वी होणार, तू यशस्वी होणार, असं सांगत राहिलं ना, पहिल्यांदा त्याला पटत नाही. हळूहळू हळूहळू पुन्हा 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 सांगितल्यानंतर एक दिवस त्याला पटतं आणि मग तो ॲक्सेप्ट करतो. कळलं ना? आणि मग तुमचं काम होतं. पण लगेच ॲक्सेप्ट करत नाही, कारण मनाचा पॅटर्न झालेला असतो, मन कंडिशनिंग झालेलं असतं. म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे? ह्या मनाला जर रिकंडिशनिंग करायचं असेल तर सतत चांगले विचार म्हणत राहायला पाहिजे, म्हणत राहायला पाहिजे, म्हणत राहायला पाहिजे. तर काय होईल? हे अंतर्मनामध्ये चेंज होत जाईल. म्हणून सद्गुरूंनी एक शब्द वापरला आहे की बहिर्मन आणि अंतर्मन याचं भावनिक ऐक्य व्हायला पाहिजे. भावनिक ऐक्य हा शब्द काय वापरला बा सुंदर. भावनिक ऐक्य म्हणजे काय? की बहिर्मनाचा जो भाव आहे तोच भाव अंतर्मनाचा असला पाहिजे. बहिर्मनाला जर वाटते मी यशस्वी होणार, तर अंतर्मनाला सुद्धा वाटलं पाहिजे की यस मी होणार. तरच दोघांचं भावनिक ऐक्य होतं. पण ह्याच्यासाठी प्रयत्न करायला लागतात. सतत सतत एकसारखं डायरेक्शन द्यायला पाहिजे अंतर्मनाला. सतत अंतर्मनाला सांगायला पाहिजे, पटवायला पाहिजे. अंतर्मनाला पटवायला पाहिजे की मला जे वाटतं ना ते अंतर्मनाला पटलं पाहिजे. भावनिक ऐक्य म्हणजे मी एका वाक्यात सांगतो, बहिर्मनाला जे वाटतं ते अंतर्मनाला जेव्हा पटतं तेव्हा भावनिक ऐक्य झालं. साधी गोष्ट बघा, बहिर्मनाला जे वाटतं ते अंतर्मनाला पटलं पाहिजे. अंतर्मनाला कधी पटेल? पुन्हा पुन्हा सांगितलं तर. आता बघा ना, सद्गुरू नेहमी उदाहरण देतात. सकाळी उठायचं, आपली मुलं अभ्यास जवळ आलं की म्हणतात सकाळी मी 5ला उठणार, गजर लावतात. सकाळी 5 वाजले किती वाजते बघा, लावते गजर, गजर लावतात. सकाळी 5 वाजता गजर वाजला की ठक. अंतर्मन म्हणतं काय? हट, उठू नकोस. रोज उठतोस काय? वेडायस? उठायचं नाही, झोप. झोपायची सवय आहे ना तुला, झोप. अरे बाबा नाही, मला उठायचं आहे, परीक्षा आहे. नाही, झोप. मग ह्याच्यासाठी काय करायला लागतं? अट्टाहासाने उठायला लागतं. किती दिवस? कमीत कमी 21 दिवस. 21 दिवस तुम्ही कुठलीही गोष्ट केली की हळूहळू सवय होते. अंतर्मन हळूहळू ॲक्सेप्ट करते, येस दिस इज ॲक्सेप्टेबल. म्हणून दारू पिणारा माणूस बघा ना, पहिल्या दिवशी म्हणतो मी दारू सोडली, सकाळी म्हणतो, संध्याकाळी पाय पुन्हा चालायला लागतात गुत्त्याकडे. का? सवय. अंतर म्हणतो नाही चल, काय वेळ लागले काय, काहीतरी विचार करतो फालतू, दारू सोडण्याचा विचार चालणार नाही, चल. मग तो जेव्हा अट्टाहासाने करतो, नाहीच पिणार, काही करतो असं, आणि तो जेव्हा 20-21 दिवस करतो तेव्हा मग अंतर्मनाला पटतं, हां बाळ्या सुधारलाय, बाळ्या सुधारलाय, हे त्याला पटतं. आणि एकदा पटलं ना की मग प्रश्न मिटला. म्हणून अंतर्मनाला पटवायला पाहिजे. सत्य अंतर्मनाला पटवायला पाहिजे. म्हणून आपले संस्कार आहेत ना लहानपणापासून असे करा की मुलांना मुलांचं घडलं पाहिजे. मी यशस्वी होणारच हा त्याच्याकडे भाव निर्माण झाला पाहिजे. एकदा अंतर्मनाचा भाव निर्माण झाला की तुम्हाला काही प्रॉब्लेमच नाही आयुष्यामध्ये. म्हणून हे सगळं करण्यासाठी कुठे तीर्थक्षेत्राला जायला नको, कुठेही जायला नको. म्हणजे जाऊ नको असं म्हणत नाही, मजा म्हणून सगळं करा तुम्ही, पण तिकडे जाऊन माझं काहीतरी काम होईल या भ्रमात राहू नका. हा भ्रम आहे, लक्षात ठेवायचं. कारण तिकडे जर झालं असतं ना तर सर्वांचंच झालं असतं ना. एवढं जर सोपं काम असतं तर सगळे जगाचे लोक तिकडे आले असते ना, हो की नाही? सगळे जगाचे लोक आले असते. असं होत नाही. 50 लोक उभे राहतात लाईनीमध्ये, त्यातलं 10 लोकांचं काम होतं, तो जाऊन बोंबा मारतो मी गेलो आणि माझा 90 सुटला. बाकी 90 लोक गप्प असतात. का मूर्खपणा केलेला असतो, सांगणार कोणाला? कोण जाऊन सांगतो ना? आपलं झालं की सांगतो लोक ना, नाही झालं तर कोण जाऊन सांगतो? गप्प. तेरी भी चूप मेरी भी चूप. म्हणून एक लक्षात ठेवा की हे अंतर्मन आहे ना, हेच कल्पतरू आहे. अंतर्मन हेच सगळं आहे. त्यामुळे तुम्हाला काय केलं पाहिजे? बहिर्मनामध्ये मनाला प्रसन्न केलं
तर अंतर्मन हे कारण आहे तुम्हाला सिद्धी देण्याचं कारण, यश देण्याचं कारण कुठे आहे? अंतर्मनामध्ये आहे. एवढंच करायचं आहे आपल्याला. म्हणून हे बहिर्मनामध्ये आहे ना, म्हणून बहिर्मन एका अंगाने जगाला जोडलेलं आहे. बघा, बहिर्मन काय करतं? जगाला जोडलेलं असतं, जगाशी संबंध जोडतं, तिथून आपलं सगळी माहिती गोळा करतं, ज्ञान गोळा करतं, जे काय करायचं ते जगाशी. आणि अंतर्मन हे आपलं चैतन्य शक्ती जी आतमध्ये आहे, ज्याला आपण ईश्वर म्हणतो, ही जी चैतन्य शक्ती आतमध्ये आहे त्याला जोडलेलं असतं. समजलं? त्यामुळे ईश्वरी शक्तीकडनं अंतर्मनाला सप्लाय होत असतो. म्हणून अंतर्मनाचं सामर्थ्य खूप मोठं आहे. अंतर्मनाचं सामर्थ्य का मोठं आहे? कारण ते चैतन्य शक्ती जोडलेलं आहे. आणि चैतन्य शक्ती म्हणजे ईश्वर, म्हणजे ईश्वराकडे केवढं सामर्थ्य आहे? ते सगळं सामर्थ्य अंतर्मनाकडे आहे. म्हणून अंतर्मनाकडे जे तुम्ही मागाल ते अंतर्मनाला द्यायची ताकद अंतर्मनाकडे आहे. सद्गुरू म्हणतात आकाश पाताळ एक करण्याचं सामर्थ्य अंतर्मनामध्ये. आकाश पाताळ तुम्ही एकदा मागितलं आणि अंतर्मनाने द्यायचं ठरवलं तर अंतर्मन आकाश पाताळ एक करू शकतं, हे लक्षात ठेवा. कारण अंतर्मनाकडे ईश्वरी शक्ती आहे, त्याला आपण चैतन्य शक्ती म्हणतो. ही चैतन्य शक्ती अंतर्मनामध्ये आहे. त्यामुळे अंतर्मन तुम्हाला काही देऊ शकतं. मागायला पाहिजे. आपण मागायला कमी पडतो. कसं काय होणार हो? नाही होणार हो. असं कसं होणार? नाही होणार म्हटलं नाही होणार. आपल्याला आहे ना मोठे विचार करायला पण भीती वाटते. तुम्ही जर कोणाला म्हटलं की हा माणूस आहे ना मोठा अंबानीसारखा मोठा उद्योगपती होणार, आपण म्हणतो काय आपले हे करता काय, आपली मस्करी करता काय तुम्ही? म्हणजे लहान बिझनेसमॅन असतो ना, त्याला जर कोणी म्हटलं तू मोठा बिझनेसमॅन, नाही काय मस्करी करतात काय? मग त्याला ते पटतच नाही की मी मोठा होऊ शकतो. ज्याला पटतं ना तोच खरा मोठा होऊ शकतो, लक्षात ठेवा. म्हणून आज आहे ना जे मोठे झालेत ना त्यांनी लहानपणीच ठरवलेलं असतं की मी मोठा होणार. हे अंबानी, जे आज अंबानीचे वडील म्हणजे धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत होते, पण तेव्हाच त्यांनी विचार केला की संपूर्ण जगाची पेट्रोल कंपनी, सर्वात मोठी पेट्रोल कंपनी माझी असेल. हा विचार त्यांनी पकडला तेव्हा, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जो विचार पकडता मनामध्ये तो अंतर्मनामध्ये जातो आणि फळतो. पकडला पाहिजे फक्त. म्हणून पैसेवाल्याकडे पैसे जातात का? पैशाचा विचार करत असतात सतत. सुख मिळतं असं नाही त्यांना. आता आपल्याकडे काही पैसेवाले लोक आहेत, मी नाव घेत नाही, काही जाती अशा आहेत की त्यांची म्हणजे त्यांच्या पिढ्या बिझनेसच करतात आणि ते पैशामध्येच विचार करतात नेहमी. किती टक्का किती मिळाला. सबंध दिवस शेअरचा विचार करतात, शेअरचा भाव काय झाला, हे काय झालं. सतत पैशाचा विचार केल्यामुळे त्यांच्याकडे पैसे येतात, पण सुख येत असं नाही. पैसे येतात म्हणजे सुख येत असं नाही. पण जे पैशाचा विचार करतात त्यांच्याकडे पैसे येतात, जे सुखाचा विचार करतात त्यांच्याकडे सुख येतं. लक्षात ठेवा. पैसे पण आपोआप येतातच, पण तो विचार तुम्हाला करता आला पाहिजे. मोठे विचार करता आले पाहिजे. आपल्याला मोठे विचार करायला पण भीती वाटते. आता आपलं लहान मुलं असतं, कधी कधी बिचारे म्हणतात की मी डॉक्टर होणार ना. नाही, त्याला कोणतरी विचारतो घरी आलेला, आपल्या मुलाला कोणतरी विचारतो ना, काय रे काय होणार? डॉक्टर होणार, डॉक्टर. बाजूला आई उभी असते, मी याला डॉक्टर होणार. कंपाऊंडर झाला तरी खूप झालं. म्हणजे अंतर्मनामध्ये काय सांगितलं? तू मॅक्झिमम काय होऊ शकतो? कंपाऊंडर सांगितलं त्याला. त्याच्या मनावर संस्कार केला. म्हणून बोलताना सावध राहायला पाहिजे. कारण ते शब्द आहेत ना, कोण कसं घेईल सांगता येत नाही. एखादा मुलगा कसा घेईल, मला म्हणते काय करूनच दाखवतो, डॉक्टर होऊनच दाखवतो, असं एक माणूस म्हणेल, एक मुलगा म्हणेल. एक मुलगा काय म्हणेल, नाही रे बाबा आई म्हणते ना मी कंपाऊंडरच. म्हणजे मुलगा ते कसं घेईल सांगता येत नाही. म्हणून बोलताना सावध राहा. आपण जे मुलांवर संस्कार करतात ना ते खोल अंतर्मनात जात असतात. मुलांनी जर म्हटलं मी डॉक्टर होणार, सकाळी उठवताना म्हणा डॉक्टर साहेब उठा, म्हणा ना, काय बिघडलं? म्हणायला तुमच्या बाळाचं काय जातं? म्हणा तरी. हळूहळू त्याच्या मनात जाईल आणि खरंच मोठा डॉक्टर होईल. आपल्याला सवयच नाही हो. आपल्या बायका असतात ना, सॉरी सबंध दिवस ते मुलाची कटकड ऐकून कंटाळलेले असतात. अभ्यास कर सांगून तो काय अभ्यास करत नाही. तुमचाच मुलगा ना,
तुम्ही पण तेच केलेलं असतं. तो काय अभ्यास करत नाही, शेवटी चिडते, सहन होत नाही. मेले अभ्यास कर, नाही तर उद्या भांडी घासशील. आम्ही काय सांगतो, असं कशाला बोलता, जरा बोला ना चांगलं. अरे बाबा अभ्यास कर, मोठा डॉक्टर होशील पटवर्धन सारखा, म्हण ना. काय बिघडलं का म्हणायला? म्हणून बघा ना, हे पॉझिटिव्ह बोलणं ना. अरे अभ्यास कर बाबा, मोठा होशील कोणतरी, असं म्हणायला काय बिघडलं? पण आपण ते म्हणायला पण तयार नसतो, आपण म्हणायला पण तयार नसतो. म्हणून हे अंतर्मन आहे ना, याच्यावर आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे. लक्ष ठेवल्याशिवाय काय होणार नाही आहे. म्हणून बहिर्मनावर लक्ष पाहिजे, बहिर्मनावर लक्ष पाहिजे. म्हणून मी मगाशी सांगितलं की मनाची ताकद आहे ना, मनाचं उन्मन करण्याची पण मनामध्ये ताकद आहे, आणि मनामध्ये आपण मोठे यशस्वी होण्याची पण ताकद आहे. म्हणजे प्रपंचाच्या अंगाने आपण मोठे यशस्वी होऊ शकतो, प्रपंचाच्या अंगाने आपण यशस्वी होऊ शकतो, आणि परमार्थाच्या अंगाने आपण ईश्वरी साक्षात्कारापर्यंत जाऊ शकतो. हे मनाचं सगळं आहे, लक्ष ठेवा. फक्त या मनाला हातात घेतलं पाहिजे आणि कुठे वळवायचं हे ठरवलं पाहिजे. आता या मनाचा उपयोग आहे ना आपल्याला खूप करता येतो. अंतर्मनाचा उपयोग आहे ना, मी नेहमी म्हणतो, तुम्ही आहे ना बिझनेस पार्टनर कधी घेऊ नका. मी पार्टनर घेण्याच्या विरुद्ध आहे. लहानसा बिझनेस सुरू करा पाहिजे, पण पार्टनर घेऊ नका. कारण पार्टनर तर यांचं कधी पटतच नाही. मी आता इतके लोक बघितले ना, पार्टनरशिपमध्ये एकत्र येतात मित्र आणि झाले थोडे दिवस झाल्यानंतर एकमेकांचं वितुष्ट येतं आणि पार्टनरशिप काय चालत नाही. त्यामुळे लहान धंदा सुरू करा, पण स्वतःच्या हिमतीवर करा. आणि पार्टनर घ्या, पार्टनर नक्की घ्या. कोणाला? अंतर्मनाला पार्टनर बनवा. काय करायचं? अंतर्मनाला पार्टनर बनवायचं. हा पार्टनर आहे ना बिल गेट्सपेक्षा मोठा आहे. तुम्हाला जर बिल गेट्स पार्टनर म्हणून मिळालं काय मजा येईल ना? काय काळजी आहे? जेवढे पैसे मागेल तेवढे पैसे मिळणार, बरोबर ना? काळजीच नाही कसली, कॅपिटलची काळजी नाही, वर्किंग कॅपिटलची काळजी नाही, कसलीच काळजी नाही. का? तर बिल गेट्स पार्टनर आहे. अरे बिल गेट्सचा बाप बसलाय तुमच्याकडे, बिल गेट्सचा बाप बसलाय. त्याला पार्टनर करून घ्या. पार्टनर करून घ्या म्हणजे सोपून द्या त्याच्यावर. बघा मी काय म्हणतो, सगळं सोपून द्यायचं. चिंता काळजी सगळी त्याच्यावर सोपं. आपण नाही करायची, आपल्याला काय धंदा नाही, आपण आपलं काम करायचं. आपण काम मनापासून करायचं. प्रत्येक कस्टमरला कसा हॅपी करता येईल, क्वालिटी कशी टॉप करता येईल, आम्ही कस्टमरला सर्व्हिस कशी बेस्ट देऊ, एवढाच विचार करायचा रोज. बाकी विचार सोपायचा कोणावर? अंतर्मनावर. अंतर्मन सगळं तुमचं काम करेल, सगळं करेल. कारण पार्टनर आहे, केलंच पाहिजे, जातो कुठे, बरोबर ना? म्हणून अंतर्मनावर सोपवायला शिका. आपण काय करतो? लुडबुड करतो. बहिर्मनाची लुडबुड झाली ना की मग अंतर्मनाची गडबड होते. मग लुडबुड करायचं सोडून द्या आणि त्याला सोपवायला सुरुवात करा. जेवढं अंतर्मनावर सोपवा तेवढं सगळं सोपं होत जाईल, सगळं सोपं होत जाईल. तुम्ही चिंता काळजी करायची गरज नाही. अंतर्मन आपलं स्ट्रॉंग आहे. माझ्याबरोबर अंतर्मन आहे, मला काहीच काळजी करायची गरज नाही, मी यशस्वी होणारच आहे. अंतर्मन माझ्याबरोबर आहे. एवढा भाव आपल्यामध्ये आणला पाहिजे, भाव आणला पाहिजे. भावाला खूप महत्त्व आहे. म्हणून शब्दाला खूप महत्त्व आहे. मी सांगतो ना, शब्द तुम्ही नीट वापरायला शिका, कारण शब्दातनंच भाव निर्माण होतो. हे लक्षात ठेवा, शब्दातनं भाव निर्माण होतो. पहिल्यांदा खोटं खोटं बोलतो आपण, मी यशस्वी होणार, आतून माहीत आहे नाही होणार, शक्य नाही. पण हळूहळू मी यशस्वी होणार म्हणत राहा. हळूहळू त्याच्यातनं भाव निर्माण होतो, भाव. आणि एकदा भाव निर्माण झालं की त्या भावातनं स्वभाव निर्माण होतो. हे लक्षात ठेवा. स्वभाव म्हणजे काय हो? हा जो भाव आहे ना आपल्या स्वमध्ये जेव्हा मुरतो, हा भाव स्वमध्ये जेव्हा मुरतो तेव्हा स्वभाव तयार होतो. म्हणून शब्द महत्त्वाचे आहेत. शब्दामधून भाव निर्माण होईल, भावामधनं स्वभाव, स्वभावामधनं वृत्ती निर्माण होईल, वृत्तीतनं कृती निर्माण होईल, कृतीतनं नियती निर्माण होईल. हे लक्षात ठेवा. सोपं एकदम. म्हणून सद्गुरूंनी प्रार्थना शिकवली. काय शिकवली? प्रार्थना. कारण तुमचं मन आहे ना, जेवढं तुम्ही व्यापक कराल तेवढं अंतर्मनाला आवडतं. अंतर्मनाच्या सुद्धा आवडीनिवडी आहेत ना. अंतर्मन सुद्धा असं नाही आपल्यासारखंच, त्याची पण आवडीनिवडी आहेत. त्याला काय आवडतं? व्यापकता आवडते.
विधायकता आवडते, त्याला ती आवडते. मग तुम्ही जर व्यापक झाला तर अंतर्मन लगेच ॲक्सेप्ट करतं. येस, यू आर राईट, यू आर माय करेक्ट पार्टनर. तसं आपलं मन आहे ना एवढं व्यापक करायचं की आपलं जे मी पण असतं ना ते शुल्लक होऊन जातं, शुल्लक. म्हणून मी कडून सर्वांनाकडे जाण्याची सद्गुरूंनी प्रेरणा दिली तुम्हाला. काय दिली? सोपा उपाय. कुठे साधू म्हणून कुठे जाऊ नका, कुठे जाऊन काय मेडिटेशन करायची गरज नाही. सर्वांचा विचार करा, मीचा विचार करू नका, सर्वांचा. त्याच्यामुळे तुम्ही आहातच. सर्वांचं भलं म्हणजे तुझं भलं होणारच, त्याच्यामध्ये काय काळजी करण्याची गरज नाही. तुझी काळजीच करू नको. सर्वांचं भलं हा एक मोठा विचार डोक्यात मांड. जेव्हा तुम्ही मोठे व्यापक होता तेव्हा तुमचं बहिर्मन आहे ना त्याच्यातलं मी पण क्षुल्लक होऊन जातं आणि तुम्ही मोठे व्यापक होतात. आणि ही व्यापकता अंतर्मनाला भावते, अंतर्मनाला भावते आणि अंतर्मन लगेच ॲक्सेप्ट करते. आणि पहिलं फळ कोणाला ते तुम्हाला देते, कारण सर्वांना म्हणजे तुम्ही पण आहात, बरोबर. म्हणून सद्गुरूंनी एकदम सोपा उपाय दिला. कारण पॉझिटिव्ह विचार करणं मिळणं सोपं नाही हो, वाटतं तेवढं. विचार करायला लागलो की निगेटिव्ह विचार यायला लागतात. जरा मुलगा घरी उशिरा येऊ दे, किती मोठा पॉझिटिव्ह विचार करणार असला तरी घाबरतो. काय झालं नाही ना, ॲक्सिडेंट तर झाला नाही ना, निगेटिव्ह विचार येतात, सोपं नाही आहे. म्हणून सद्गुरूंनी सोपा उपाय दिला. काय? सर्वांचं भलं म्हण, सर्वांचं कल्याण कर. आणि सोपं अंतर्मनावर सगळं काय करायचं नाही. फक्त आपण लव वर्क, आपलं काम मनापासून करायचं, आपले विचार मनापासून व्यापक ठेवायचे, आपले उच्चार चांगले ठेवायचे. शुभ बोल, साधी गोष्ट आहे सगळ्यात. शुभ बोलणं, शुभ करणं आणि शुभ विचार करणं, शुभ इच्छा करणं, एवढं सोपं आहे. बाकी तुम्हाला विचार करण्याची गरजच भासणार नाही. एक लक्षात ठेवा. आमच्याकडे कितीतरी लोकांना फायदा झालेला आहे. आमच्याकडे एक मुलगी आहे, तिचं लग्न झालं. लग्नानंतर नवऱ्याने खूप छळलं, सासू सासऱ्यांनी छळलं आणि तिला घरातनं हाकलून लावलं. हाकलून लावल्यानंतर तिला सांगितलं पुन्हा आमच्या घरात यायचं नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि ते मोठे लोक होते, त्यांनी लगेच सगळं करून तिला घटस्फोट घेण्यासाठी अर्ज बिर्ज केला. आणि सगळ्या ओळखी मोठमोठ्या त्यांच्या, त्यामुळे हिचं काय चालणार नव्हतं त्यांच्या पुढे. पण ही जेव्हा आमच्याकडे आली तेव्हा आम्ही तिला प्रार्थना म्हणायला सांगितली. आणि काय सांगितलं, हे जे तुझे घरचे लोक आहेत ना त्यांचं भलं कर, कल्याण कर म्हण. तिने पहिल्यांदा म्हटलं कसं काय म्हणू, तिने माझी वाट लावताय, तुम्ही तिचं भलं कर म्हणते. अरे म्हण ना, म्हणून तर बघ. मग तिने ॲक्सेप्ट केलं, कारण तिला दुसरा उपाय नव्हता. मग तिने प्रार्थना म्हणायला सुरुवात केली. 2-2 हजार प्रार्थना दिवसाला म्हणायला सुरुवात केली. सतत त्यांच्याकडे डोळ्यासमोर आणून त्यांना भलं कर, कल्याण कर, देवा यांचं भलं कर, देवानं चांगली बुद्धी दे म्हणत राहिली. आणि केस पुढे 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 जात चालली. ही जरा घाबरायला लागली. तू घाबरू नको म्हणून सांगितली, तू घाबरू नकोस, काय होणार नाही. आणि शेवटची जेव्हा केस उभी राहिली न्यायालयामध्ये, तुम्हाला खोटं वाटेल, तो जो सासरा ज्यांनी म्हटलं होतं माझ्या घरी परत यायचं नाही, तुझं तोंड मला बघायचं नाही, जो म्हणणारा सासरा, त्यांनी कोर्टामध्ये मान्य केलं की हिची काही चूक नव्हती, आमचीच चूक होती आणि आम्ही हिला परत घ्यायला मान्य देतो. झालं, सगळं मिटलं, ती पुन्हा घरी गेली, सगळं काही चांगलं झालं. कशामुळे? सर्वांचं भलं. एकदा तुम्ही हा विचार मनात धरला की तुमचं भलं होणारच, होणारच. लक्षात ठेवा. तोची नारायण, तोची म्हणजे च म्हटलं ना तसं च होणारच. म्हणून करायचं काय आपल्याला? अंतर्मनाला आपण कंडिशन करायचं आहे. काय कंडिशन करायचं? सर्वांचं भलं होते, जाऊ दे अंतर्मनामध्ये. हे पुन्हा पुन्हा म्हणायला पाहिजे. म्हणून मी मगाशी म्हटलं प्रार्थना हे पहिले शब्द असतात. प्रार्थनासुद्धा पहिले शब्द असतात. आपल्याला वाटत नाही कोणाचं भलं व्हावं, आपल्याला कोणालाच वाटत नाही कोणाचं भलं व्हावं म्हणून. आपण नुसतं म्हणतो, सद्गुरू म्हणतात ना, हा ईश्वरा सर्वांचं चांगलं, सर्वांचं भलं होऊ दे. आणि मनात काय असतं? माझंच भलं होऊ दे, बाकी जाऊन दे, असं असतं की नाही. म्हणून प्रार्थना हे पहिले शब्दच असतात. पण म्हणता 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 हळूहळू भाव निर्माण होतो. मग शब्दाचं महत्त्व काय आहे? पहिलं शब्द म्हणून मत, मग शब्दातनं पुन्हा भाव, आणि भावातनं स्वभाव, आणि पुन्हा ती चेन चालू. हे लक्षात ठेवायचं. म्हणून सुरुवातीला कसंही म्हणा, वाटलं न वाटलं तरी म्हणा, हळूहळू तुम्हाला सक्सेस यायला लागेल, तुम्हाला यश मिळायला लागेल. लहान लहान गोष्टीमध्ये यश मिळायला लागेल. बघा किती मजा येईल बघा लहान लहान गोष्टीमध्ये यश मिळालं की.
आणि मग तुम्हाला कळेल, अरे मी म्हटलं आणि एवढासा माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, व्हेरी गुड. मग ते सेलिब्रेट करा, तो सक्सेस आहे ना सेलिब्रेट करा. आपण वाढदिवस सेलिब्रेट करतो की नाही, माझा वाढदिवसाला काय दरवर्षी येत असतो, तर तुमचं काही कर्तृत्व नाही आहे काय कर्तृत्व? आणि सेलिब्रेट करण्याचं काय नाही, 1 वर्ष कमी झालेलं आहे आयुष्यातलं, कशाला तो सेलिब्रेट करायचा? सेलिब्रेट काय करायचं, लहान लहान आपले जे यशस्वी होतो ना आपण, लहान जरी गोष्ट झाली ना तरी अंतर्मनाला म्हणायचं थँक्यू, कृतज्ञतेने म्हणायचं थँक्यू, तुझ्यामुळे सगळं झालं. असं जर तुम्ही सतत थँक्यू म्हणायला लागला आणि सक्सेस जर सेलिब्रेट करायला लागला तर बघा काय होतं, हळूहळू लहान लहान सक्सेस मोठे मोठे होत जातात आणि मोठा सक्सेस मिळतो. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव.